तर आज आपण आता बुधाबद्दल बघितलं. बुधाचा जन्म कसा झाला, बुध कसा आला, बुधाच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं. पुन्हा बुध जी 12 स्थानं आहेत कुंडलीमध्ये, तिथे बुध कशी फळं देतो हे आपण पाहिलं, बरोबर आहे. आता बुध प्रत्येक राशीमध्ये कशी फळं देतो ते सुद्धा बघणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर मेष राशीमध्ये जेव्हा बुध असतो, तेव्हा मेष राशी ही काय आहे, तर अग्नी तत्वाची राशी आहे. आणि ह्या राशीचा स्वामी ग्रह कोण आहे, तर मंगळ आहे. जर बुध मेष राशीमध्ये असतो आणि तो जर चांगला असेल, उत्तम स्थितीत असेल, तर अशा व्यक्तीमध्ये काही विशेष गुण दिसून येतात. म्हणजे अशा व्यक्तीची जी बुद्धी असते ती अतिशय चपळ असते, संवाद कुशलता अतिशय उत्तम असते, तर्कशुद्ध विचारसरणीची व्यक्ती असते. मेष रास जर तुम्ही पाहिलीत तर ही राशी काय आहे, तर काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये येते, बरोबर ना. तर तिथे आपण डोक्याचा भाग पाहतो. डोक्यात म्हणजे प्रथम स्थानामध्ये जर बुध असलेला व्यक्ती असेल, तर अशी व्यक्ती काय करू शकते, तर जलद निर्णय घेऊ शकते, निर्णय घेण्याची क्षमता मिळते, नवीन कल्पना सुचतात, पटकन समजतात सुद्धा ह्या लोकांना नवीन कल्पना. त्यांना वेळ नाही लागत कुठलीही गोष्ट शिकण्याकरिता. ही लोक पटकन शिकतात कारण मेषेचा बुध आहे. पुन्हा अग्नितत्व आहे. अग्नितत्वाची क्षमता आपल्याला माहित आहे. अग्नितत्व काय आहे, पटकन रिॲक्शन आहे ना तिथे. तर मेष सारख्या राशीमध्ये आणि त्यातमध्ये त्याचा जो स्वामी आहे तो सुद्धा अग्नितत्वाचा ग्रह आहे, मंगळ. आणि बुध जो बुद्धिमत्ता दाखवतो, तो जेव्हा ह्या राशीमध्ये जातो त्यावेळेस बुद्धिमत्तेची चुणूक असते त्याच्यामध्ये. नवीन कल्पना पटकन शिकतात, पटकन समजतात यांना. विचारांची प्रणाली सुद्धा यांच्यामध्ये खूप छान असते, नेटनेटकी असते, शिस्तबद्ध असते, गतिशीलता असते. मेष ही अग्नितत्वाची राशी, ज्यामुळे बुध ग्रहाच्या बुद्धिमत्तेला काय मिळते, एक तेजाची धार प्राप्त होते. अशा व्यक्तींना ज्ञानाशी संबंधित गोष्टी शिकायला खूप आवडतात, ज्यांचा बुध हा अग्नितत्वाच्या मेष राशीमध्ये असतो. ते स्वतःचे विचार सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने स्पष्ट करू शकतात. मेष राशीमध्ये ज्यांचा बुध असतो, हे लोक विचार आतल्या आतमध्ये नाही ठेवत. यांच्या मनामध्ये जर डोक्यामध्ये समजा एखादा विचार आला, तर ते पटकन समोरच्या व्यक्तीसमोर मांडतात, स्पष्ट करतात. म्हणजेच काय तर जरी यांचं मत इतरांपेक्षा वेगळं असलं, त्यांना जरी वाटलं की माझं मत हे इतरांपेक्षा वेगळं आहे, तर मी नको सांगायला असं जरी वाटलं तरी सुद्धा हे लोक ते असं करत नाही की त्यांचं मत स्वतःजवळच ठेवतात. ही लोक त्यांचं मत हे समोरच्या व्यक्तीकडे मांडतात. म्हणजे स्पष्ट स्वतःची मतं मांडण्याची यांची क्षमता असते. मेष राशीमध्ये बुध असलेल्या व्यक्तींचा विचार खूप जलद असतो. वाचन पण यांचं खूप फास्ट असतं. गणित पण यांचं चांगलं असतं. मेषातल्या बुधाचं हिशोब वगैरे चांगला ठेवतात. अचानक येणाऱ्या कल्पना, यांच्या डोक्यामध्ये समजा एखादी कल्पना आली, तर ती कल्पना ही लोक पटकन समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. त्यामुळे स्पष्ट संवाद, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता मेषेतला बुध अतिशय चांगली देतो. पण हा बुध जेव्हा बिघडलेला असतो, पापग्रहांची दृष्टी असते ह्या बुधावर, व्यक्ती पूर्वकल्पना काहीही करत नाही की आपण जे व्यक्त करतोय समोरच्या व्यक्तीसमोर हे बरोबर असेल की चुकीचं असेल, समोरच्याला दुःख वाटेल की चांगलं वाटेल, याचा अजिबात विचार करत नाही. आणि पटकन ही व्यक्ती काय करते, रिॲक्शन देते, पटकन बोलते. बऱ्याचदा असा बुध जेव्हा बिघडतो त्यावेळेस अशा व्यक्ती तोडून बोलणाऱ्या सुद्धा असतात. समोरच्या व्यक्तीचं मन तोडून बोलतात, मनाला लागेल असं बोलतात. विचार करत नाही की समोरचा व्यक्ती काय विचार करेल म्हणून. निर्णय अस्थिर असतात त्या लोकांचे, त्यामुळे यांना ते धोकादायक ठरतात जीवनामध्ये. समजा व्यवहारामध्ये असा बुध असेल, एखादा व्यक्ती व्यवसाय करतोय आणि व्यवसायामध्ये असा बुध त्याच्या कुंडलीमध्ये असेल, तर तो त्याला तिथे प्रॉफिट देण्याऐवजी तिथे काय करू शकतो, त्याचं नुकसान करू शकतो. कारण हा बुध काय आहे, तर फास्ट निर्णय घेणारा आहे. आणि तो फास्ट निर्णय हे व्यवसायाला चांगले असतात का सांगा. प्रत्येक ठिकाणी फास्ट निर्णय व्यवसायाला चांगले नसतात ना. आपण व्यवसाय करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, तर तिथे लॉंग टर्मचा विचार करून निर्णय घेतलेले योग्य असतात. काही निर्णय जलद पण घेतलेले चांगले असतात, पण प्रत्येक वेळेला जलद निर्णय हे योग्य असतात असे नाही. त्यामुळे मेषेतला बुध थोडासा व्यवसायासाठी लाभदायक नसतो, तो तिथे नुकसान करतो. या लोकांचं वाचनावरती प्रभुत्व खूप छान असतं, परंतु अस्थिरता असते.
मेष राशीतला जो बुध असतो तो त्यांच्यामध्ये भाषण करण्याची सुद्धा क्षमता खूप चांगली देतो, संवाद करण्याची क्षमता देतो. या व्यक्ती म्हणजे कसं पटकन कळालं की पटकन समोरच्या व्यक्तीला सांगतात, रिॲक्शन देतात, प्रतिक्रिया देतात. त्यामुळे काय होतं की लोकांना यांच्यावरचा विश्वास पण लवकर उठतो. आता समजा मला एखादी गोष्ट एखाद्याला सांगायची आणि ती व्यक्तीला मी सांगितली, परंतु ती तिसऱ्या व्यक्तीपर्यंत कळून द्यायची नाहीये ती गोष्ट. परंतु कधी कधी काय होतं की मेषेतला बुध ती स्वतःपर्यंत ठेवायला थोडासा कमी पडतो आणि हा काय करतो, पटकन समोरच्या व्यक्तीकडे ही गोष्ट रिॲक्ट करतो, सांगतो. त्यामुळे थोडेसे ह्या मेषेतल्या बुधाच्या व्यक्तींवरती विश्वास ठेवायला कठीण जातं. मेष राशीमध्ये बुध असलेल्या व्यक्तींना टेक्निकल नॉलेज पण पटकन कळतं. ह्या व्यक्तींमध्ये एक तेजस्विता आणि क्रियाशीलता असते, तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता असते. त्यामुळे काही वेळा हे टिकत नाहीत, बऱ्याच ठिकाणी यांची कामं काय होतात, टिकत नाहीत, जातात, दोषयुक्त असल्यास. त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. मेष राशीतील बुध हा बुद्धिमत्ता, जलद निर्णय, तेजस्वी विचार आणि ज्ञानाची आवड देतो. पण जर हा खराब झाला असेल तर तिथे अस्थिरता निर्माण करू शकतो. त्यामुळे हे त्यांच्यासाठी चांगलं नाही, कारण निर्णय घेण्याकरता इथे असंतुलितपणा दाखवू शकतो. वर्तनामध्ये सुद्धा असंतुलितपणा निर्माण होऊ शकतो. व्यवसायासाठी हा बुध थोडासा चांगला नाही. व्यवसायाच्या रिलेटेड जेव्हा विचार करायचा असेल तेव्हा मेषेतला बुध तपासावा, तरच निर्णय घ्यावा, त्याच्यावर शुभयोग झालेत का. ठीक आहे, हा झाला मेषेतला बुध. आता आपण वृषभेतला बुध पाहूया. तर वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे. तर ही काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये ही राशी कुठे येते सांगा, काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये? हा, द्वितीय स्थानात. हा, तर द्वितीय स्थानामध्ये ही राशी येते काळपुरुषाच्या. याचा स्वामी ग्रह शुक्र आहे. म्हणजे इथे सॉरी, स्वामी ग्रह शुक्र आहे आणि ह्या राशीमध्ये उच्च कोण होतं? चंद्र. चंद्र. चंद्र चंद्र उच्च होतो. म्हणजेच बुध ग्रह जर शुभ स्थितीत असेल तर चंद्र सुद्धा चांगला फळ देणार ना इथे. तर ह्या व्यक्ती विचारपूर्वक आणि तर्कशुद्ध आणि स्थिर मनाने निर्णय घेणाऱ्या ठरतात. कळालं तुम्हाला का बुध वृषभेतला चांगला फळ देतो? कारण मन आणि बुद्धी हे एकमेकांना कनेक्टेड आहेत, एकमेकांवरती ते चालतात. मनाने विचार केला तो तरच आपण बुद्धीने कृती करतो ना. आणि मन जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत बुद्धी आपली जाते का पुढे? नाही जात. त्यामुळे पण बुध चंद्राला मित्र नाही मानत ना मॅडम, आपण शत्रू आहे ना. ते शत्रुता ते वेगळं, आपण मनाचा आणि बुद्धीचा विचार करतो. त्यामुळे बुध पृथ्वी तत्वाचा ग्रह पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये चांगली फळं देतो. पुन्हा तिथे चंद्र पण आहे ना उच्चीचा. तर बुध तिथे चंद्र बुधाला आपला मुलगा पण समजतो आणि हो आहेच तो, आणि हो त्यासोबत तो त्याला तशा पद्धतीने मग सांभाळून घेतो. हो त्यामुळे तिथे त्या ऑटोमॅटिक बुधाचं चांगलं वर्चस्व होतं, मग चांगलं. चांगलं वर्चस्व होतं. कारण बुधाला जर तुम्ही वृषभेत विचार करताय तर तुम्हाला चंद्राला विसरून नाही चालणार. तिथे चंद्राचा विचार करणं गरजेचं, कारण बुध हा आपल्या बुद्धीवरती प्रभुत्व दाखवतो, तर चंद्र हा मनावर प्रभुत्व दाखवतो. त्यामुळे व्यक्तीचे जे विचार असतात ते अतिशय तर्कशुद्ध पद्धतीचे असतात. आणि जे पण व्यक्ती आयुष्यामध्ये निर्णय घेते ते काय आहे, तर स्थिर मनाने निर्णय घेणारे ठरतात. स्थिर बुद्धिमत्ता असते, विचारसरणी स्थिर असते. का स्थिर असते सांगा मला? कारण वृषभ ही स्थिर राशी पण आहे ना. येस, बरोबर. वृषभ ही स्थिर राशी आहे, त्यामुळे स्थिर निर्णय असतात. निर्णय घेण्यासाठी शांतता, स्थिरता आणि तर्कशुद्ध विचारसरणी असते. निर्णय घेताना हे थोडासा विचार करूनच पुढे जातात, पटकन निर्णय घेत नाही. जसा मेषेतला निर्णय काय होता, मेषेतला बुध काय होता, पटकन निर्णय घेऊन पटकन रिॲक्शन देत होता. परंतु वृषभेतला बुध काय आहे, थोडा वेळ थांबतो, विचार करतो आणि मग पुढे जातो. तोपर्यंत तो जात नाही. द्वितीय स्थान हे पृथ्वी तत्वाची राशी असल्यामुळे हे लोक काय करतात, व्यवसायामध्ये असतात.
व्यवसायासाठी हा बुध अतिशय उत्तम असतो. मेषातला बुध आपण व्यवसायासाठी एवढा उत्तम नाही मानला, परंतु वृषभेतला बुध काय केला आपण कन्सिडर केला की हो तो चांगला आहे. तर आर्थिक बाबतीमध्ये ही लोक काय करतात, योग्य निर्णय घेऊ शकतात. धनस्थानात येते ना वृषभ रास आणि शुक्राच्या अंमलाखाली, त्यातमध्ये ती पृथ्वी तत्वाची राशी आहे, त्यामुळे तिथे व्यवसायाच्या बाबतीमध्ये आर्थिक बाबतीमध्ये चांगले निर्णय घेऊ शकतात. बुध ग्रह हा जर वृषभ राशीत असेल तर वाचन वाणीच्या माध्यमातून व्यवसायातून यांची कमाई होऊ शकते, मिळवू शकतात पैसा. निर्णय हे गोपनीय पद्धतीने सुद्धा घेतात ही लोक व्यवसायाच्या बाबतीमध्ये. वृषभ राशीमध्ये जेव्हा बुध असतो त्यावेळेस हे लोक स्वतःचे जे काही निर्णय असतात ते पटकन कोणासमोर सांगत नाहीत, हे स्वतःपुरते लपवून ठेवतात. का लपवून ठेवतात बरं? हा, पृथ्वी तत्वाची राशी असल्यामुळं ते त्यांना हा, तर तिथे ते विचार कोणासमोर प्रकट करत नाही. मग मी हे मध्ये मध्ये प्रश्न का विचारते माहितीये, तुम्हाला सवय होऊन जाईल तत्वांची, ग्रहांना कसं आपण त्यांच्यामध्ये मिक्स करून आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आलं लक्षात लॉजिकली? म्हणून मी तुम्हाला मध्ये तत्व विचारते, राशी विचारते, कारण तुम्ही काय कराल, मिक्स कराल ते, म्हणजे मिश्रण करून तुम्ही उत्तर द्याल गुणधर्मानुसार. म्हणून मी तुम्हाला मध्ये मध्ये असे प्रश्न विचारते. तर तिथे ती लोक काय करू शकतात, ते निर्णय पटकन कोणाला कळू देत नाहीत. आता वृषभ राशी शुक्राच्या अंमलाखाली येते, आधिपत्याखाली, त्यामुळे संगीत, कला, सौंदर्य, प्रेम या लोकांमध्ये दिसते. यांचा स्वभाव कसा असतो तर मनमिळावू असतो, विनोदी असतो, जीवनाचा आनंद घेणारे असतात. प्रत्येक गोष्ट यांना काय असते, सौंदर्यपूर्ण हवी असते आणि सौंदर्यपूर्ण गोष्टी दृष्टिकोनातून ही लोक पाहत असतात. यांना खाणे, कपडे आणि घरामधील सजावट यामध्ये जास्त आवड असते. वृषभेतल्या बुधाला तुम्ही बघाल तर ह्यांना कायम आहे ना घरामध्ये, एक मिनिट, तर यांना वृषभेच्या बुधाला खाण्यामध्ये खूप छान लागतं. काही पण असं उचलून खाणार नाहीत ते. त्यांना थोडस काय बोलतात ते, डेकोरेशन केलेल्या गोष्टी सुद्धा खूप आवडतात. तर ज्याच्यातून सौंदर्य बोध दिसेल अशा गोष्टींची आवड असते वृषभेच्या बुधाला. याचे सकारात्मक जर परिणाम पाहिले तर स्थिरता आहे, निर्णय क्षमता आहे, कलात्मकतेला बळ देतं हा शुक्र. सौंदर्य, संगीत आणि कला यांचा आनंद आणि आर्थिक व्यवहारामध्ये काटेकोरपणे ही लोक यशस्वी होतात. जर बुध हा जर खराब असेल तर व्यक्ती हट्टी असतात, अहंकारी असतात, गुप्तवादी असतात, थोडासा लोभ यांना जास्त असू शकतो, कारण शेवटी धन आहे ना तिथे, स्वार्थीपणा आहे, शेवटी पृथ्वी तत्वाची रास आहे. मानसिक स्थिती यांची अस्थिर असते. इतरांशी संवाद करताना थोडेसे कठोर पद्धतीने संवाद करतात, थोडस राखूनच बोलतात. वृषभ राशीतील बुध जर शुभ असेल तर व्यक्ती स्थिर बुद्धिमत्ता देतो, आर्थिक शहाणपण आणि कलात्मकतेची आवड सुद्धा देतो, प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य बोध देतो. दोषयुक्त बुध असेल तर स्वभावातील कठोरता आणि अहंकार आणि मानसिक अस्थिरता दिसू शकते. समजा एखादी गोष्ट तुम्हाला डेकोरेटिव्ह करायची असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं डेकोरेशन किंवा काही कल्पना जर करायची असतील, समजा तुम्ही एखादा प्रोजेक्ट घेतला आणि ते तुम्हाला इतरांच्या समोर चांगलं प्रेझेंटरित्या सादर करायचं आहे, तर ते कोण करू शकतं सांगा मला? वृषभेतला बुध करू शकतो ना, कारण बुध हा काय आहे, बुद्धिमत्तेचा ग्रह आहे, तो बुद्धीवर काम करणारा आहे. मग अशा व्यक्तीला समजा एखादं कार्य दिलं करायला तर ती व्यक्ती त्याच्यामध्ये सौंदर्य टाकू शकते ना, आनंद टाकू शकते, एक जिवंतपणा टाकू शकते त्याच्यामध्ये. आता मिथुन राशीतला बुध, मिथुन रास ही बुध ग्रहाच्या अंमलाखाली येते, बरोबर. ही रास वायू तत्वाची रास आहे, तिचा स्वामी ग्रह बुध आहे. ही राशी जर पाहिली तर काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये ही रास कुठे येते तर तृतीय स्थानामध्ये येते, ज्यामुळे बुधाची स्थिती इथे विशेष महत्वाची मानली जाते. इथे बुध, म्यूट करा.
तर बुध हा इथे बुद्धिमत्ता आणि चाणाक्ष विचारशक्ती देतो. मिथुन राशीतला जो बुध आहे जर शुभ असेल तर व्यक्ती अत्यंत हुशार असते, बुद्धिमान असते. नवीन कल्पना ह्या व्यक्तीला पटकन सुचतात. विचारशक्ती जलद असते, चाणाक्ष असते. हे लोक निर्णय घेण्यात आणि निरीक्षण करण्यामध्ये अतिशय कुशल असतात. आपल्या मतांवर सुद्धा ठाम राहतात जेव्हा बुध शुभ असेल. या लोकांचा प्रवास, आता तृतीय स्थान हे कशाशी निगडीत आहे? प्रवासाशी निगडीत आहे ना. तर त्यामुळे तृतीय स्थान प्रवासाशी संबंधित असल्यामुळे ह्या लोकांना प्रवास करायला सुद्धा खूप आवडतं. नवीन ठिकाणं शोधायला, एक्सप्लोर करायला यांना आवडतात. नवीन गोष्टी आणि अनुभव शोधण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये आवड असते. त्यांना वारंवार एकच गोष्ट किंवा एकाच ठिकाणी जायचा सुद्धा कंटाळा येत असतो. त्यामुळे चंचलता, नवीनतेची ओढ असते. तसेच यांना कायम नवीन गोष्ट जाणून घेण्याची आवड असते. बुध हा थोडासा ह्या राशीतला बुध वाचाळ सुद्धा सांगितला आहे. त्यामुळे हे लोक संवाद कुशलतेमध्ये तर प्रभावी असतातच. व्यवसाय, मार्केटिंग, सेल्स आणि व्यापारामध्ये उत्कृष्ट मानला जातो हा बुध. वकील आणि जे पत्रकार मीडियामध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा बुध अतिशय चांगला आहे. बोलण्याच्या माध्यमातून पैसा मिळवून देणारा बुध आहे. लेखन किंवा मीडिया क्षेत्रामध्ये चांगले यश मिळवू शकतो. प्रवासाशी संबंधित व्यवसायामध्ये चांगलं यश प्राप्त होऊ शकतं यांना. संवाद कुशलता आणि निर्णय क्षमता चांगली आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्यापैकी यश मिळवतात. लेखन मध्ये सुद्धा चांगले असतात लिहिण्यामध्ये. जर हा बुध दूषित असेल तर अशा व्यक्ती अस्थिर असतात, चंचल असतात, निर्णयांवर टिकत नाहीत स्वतःच्या, पटकन निर्णय बदलत असतात. कारण द्विस्वभावी राशी येते ना, आणि बुध सुद्धा काय आहे तर द्विस्वभावी ग्रह आहे. त्यामुळे हे लोक काय करतात, पटकन निर्णय बदलतात, ज्यामुळे थोडासा हा व्यवसायामध्ये कमी पडू शकतो. व्यवसायामध्ये असं पटकन निर्णय बदलून नाही चालत, विचार करावा लागतो, नंतर निर्णय घ्यावा लागतो. ज्यामुळे व्यावसायिक निर्णयांमध्ये कधी कधी हा बुध नुकसान करतो. मिथुन राशीतील बुध हा बुद्धिमत्ता, व्यावसायिक चातुर्य आणि संवाद कौशल्य हे अतिशय उत्तम देतो. परंतु जर बिघडला असेल तर चंचलता, अस्थिरता आणि निर्णयामध्ये अनिश्चितता दिसून येते. आता कर्क राशी मधला बुध जर पाहिला तर कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे. काळपुरुषाच्या कुंडलीत चतुर्थ स्थानात ही राशी येते, बरोबर आहे. या राशीचा स्वामी जर पाहिला तर कोण आहे तर चंद्र आहे. भावनिक बुद्धिमत्ता दाखवते. स्क्रीन बदला ना. अरे सॉरी. तर ही राशी काय दाखवते तर भावनिक बुद्धिमत्ता दाखवते. कर्क राशीतला बुध व्यक्तीला काय देतो, क्लॅरिटी देतो, स्मरणशक्ती पण चांगली देतो, शुद्ध विचारशक्ती देतो. या लोकांचे जे विचार असतात ते सुसंगत, समजूतदार असतात, समोरच्याला समजून घेतात. का समजून घेतात समोरच्याला? ममत्व असतं. का समजून घेतात समोरच्याला बुध कर्क राशीतला, सांगा मला. कर्क राशीतला बुध का समजून घेतो समोरच्याला? चतुर्थात येते ना, चंद्राची रास ही आहे, चतुर्थात राशी जलतत्वाची रास आहे, चतुर्थात येते. चतुर्थ स्थान हे मातृसुखाचं पाहिलं जातं, बरोबर आहे, जिथून सुखस्थान पाहिलं जातं. तर अशा ठिकाणी बुध थोडासा भावनिक दृष्ट्या बांधलेला असतो ना. तर या व्यक्ती भावनिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील असतात. निर्णय इमोशनल लेवलवर घेतात जीवनामध्ये. त्यामुळे बुध जेव्हा ज्यांच्या कुंडलीमध्ये कर्केचा असतो त्यांच्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात जास्त नुकसान जर करणारा असेल ना कोण, तर कर्केतला बुध असतो. कारण बरेचसे निर्णय हे त्यांनी बुद्धीचं न ऐकता मनाचं ऐकून घेतलेले असतात. त्यामुळे त्यांना त्रास होतो. ह्या व्यक्ती इतरांच्या भावनांचा विचार करतात आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये अशी त्यांची धारणा असते. यामुळे काय होतं, यांचं नुकसान होतं कधी कधी. हे चांगले मानसोपचार तज्ञ सुद्धा बनू शकतात, हा, आणि शिक्षक बनू शकतात, सामाजिक कार्यकर्ता सुद्धा बनू शकतात चांगले, मीडियामध्ये सुद्धा काम करू शकतात, लेखक मध्ये सुद्धा यश मिळवू शकतात.
बुध जर इथे शुभ असेल तर व्यक्ती साहित्य, लेखन, संवाद कुशलता आणि सामाजिक समजूतदारपणा यांची प्रगल्भता असते. हे लोक सृजनशील आणि व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी होतात. परंतु हा बुध जेव्हा दूषित असतो तेव्हा भावनिक आणि मॅडम दूषित आहे संवेदनशीलता असं कसं बघायचं? तो केतू सोबत, राहू सोबत असेल, मंगळासोबत असेल, मंगळ, राहू आणि बुध यांची युती असेल तर तो दूषित झाला ना बुध. किंवा तो त्रिक अच्छा. स्थानामध्ये असेल आणि तिथे जर ह्या ग्रहांच्या युतीमध्ये असेल तर तो दूषित झाला. ठीक आहे. आलं लक्षात? त्यासोबत त्या ग्रहांच्या दृष्टीत सुद्धा असला तर तो दूषितच हा झाला. दूषित झाला. तर तिथे दृष्टी म्हणजे समोरासमोर का? समोरासमोर. अच्छा. तर तिथे बुद्धिमत्ता थोडीशी अस्थिर होऊ शकते. निर्णय क्षमता ही इतरांच्या अभिप्रायावर अवलंबून राहून निर्णय घेतात ही लोक बऱ्याचदा. कर्केचा बुध हा स्वतः निर्णय घेत नाही, कायम समोरच्याचा ऐकून निर्णय घेणारा असतो. त्यामुळे कायम हे काय होतात, अडचणीत येतात. स्वतःची जी निर्णय घेण्याची क्षमता असते ती लोक स्वतःहून गमावतात. कर्क राशीतील बुध हा स्मरणशक्ती, शुद्ध विचार आणि भावनिक बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणा आणि परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता देतो. परंतु जेव्हा हाच बुध खराब होतो तेव्हा काय होतं, अस्थिरता आणि अतिसंवेदनशीलता आणि निर्णय घेण्यामध्ये अवरोध असतो, निर्माण होतो, ज्यामुळे या व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर याचा काय होतो, परिणाम होतो. आता सिंह राशीतला बुध. तर सिंह राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये ही रास कुठे येते, तर पंचम स्थानावर येते. या राशीचा जर स्वामी पाहिला तर तो कोण आहे, तर सूर्यग्रह आहे. पंचम स्थान हे बुद्धिमत्ता, क्रिएटिव्हिटी आणि संतती सुखाचे स्थान मानले जाते. त्यामुळे इथे बुधाची स्थिती खूप महत्वाची ठरते. म्यूट करा. तर सिंह राशीमध्ये जो बुध असतो तो अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान आणि नेतृत्वक्षम असतो. सूर्याचे तेज त्याला मिळतं. या व्यक्तींना सकारात्मकता, दृढता आणि आत्मविश्वास आणि आदर्श व्यक्तिमत्व प्रदान होतं. बोलण्यामध्ये यांच्या स्पष्टता असते, प्रामाणिकपणा ठाम असतो. एखाद्या गोष्टीचे नेतृत्व घ्यायला दिले यांना तर ते नेतृत्व ही लोक खूप चांगल्यापैकी करू शकतात. समजा एखाद्या टीमचे टीम लीडर बनले तर ती टीम अतिशय उत्तमपणे सांभाळू शकतात, कारण ही लोक इतरांना मार्गदर्शन चांगलं करू शकतात. पंचम स्थानामुळे संततीवर प्रेम सुद्धा खूप असतं ह्या लोकांचं, कारण सिंह रास पंचमात येते ना आणि सिंह राशीतला बुध, त्यामुळे मुलांवरती प्रेम करतात, स्नेह असतो, कला, नाटक, कौशल्य यामध्ये रुची असते. आता पंचम स्थानावरून आपण कला पण पाहतो ना, त्यामुळे या लोकांना कलेवर सुद्धा प्रेम असतं. सृजनशीलतेसाठी उच्च आणि आदर्श मूल्य निष्ठा दिसून येते. या व्यक्ती कधीही स्वतःचे विचार काय करतात, स्पष्टपणे मांडतात आणि ठामपणे व्यक्त करतात आणि जे मांडलेले विचार आहेत ते पटकन माघार घेत नाही, मीच बरोबर ह्याच्यावर ती लोक अडून राहतात. इथे बुध शुभ असेल तर अहंकार सकारात्मकतेकडे जातो. आता अहंकार का आला सांगा इथे? हा, मी अहंकार का सांगितलं इथे? रवीची राशी असल्यामुळं. हो, रवीच्या राशीतला. मग तो अहंकार कोणता असू शकतो? कोणता असू शकतो? नेतृत्वाचा, पुढारपणा करणार, म्हणजे रवीची राशी असल्यामुळं राजा समजून स्वतःला. बुद्धिमत्तेचा, क्रिएटिव्हिटीचा अहंकार, बोलण्याचा अहंकार, मी म्हणजे श्रेष्ठ, तर थोडासा अहंकार असतो. हे लोक खालच्या पातळीचे विचार करत नाहीत कधीच, कारण रवीची राशी आहे आणि नैतिकतेपासून दूर जात नाही. स्वतःच्या विचारांवर ठाम असतात, कारण स्थिर राशी आहे. पटकन बदलत नाहीत स्वतःचे विचार. स्थैर्य आणि प्रेम भावनेत अस्थिरता येते. भोगवादीपणा आणि इंद्रिय प्रधान ही वृत्ती थोडीशी वाढते. आलं लक्षात?
सिंह राशीतला बुध. आता कोण बोलत होतं? हा, मी गौरी. गौरी. ओके. तुम्ही बोलता का नेहमी? ओके ओके, ठीक हा आहे. मला जसं नाव जमत नव्हतं, नाव नव्हतं माहिती ना, म्हणून विचारलं, सॉरी. तर हे लोक आर्थिक निर्णय सुद्धा घेतात. तर लॉटरी आणि सट्टा आणि शेअर मार्केट ठिकाणी या लोकांची आवड असते. यांना त्या ठिकाणची आवड असते, लॉटरी आणि सट्टा याबद्दलची. आता का त्यांना आवड असते शेअर मार्केटशी रिलेटेड? पंचमातला बुध. कारण पंचम स्थान हे बुद्धिमत्तेसाठी पाहिलं जातं, क्रिएटिव्हिटीसाठी पाहिलं जातं. बुधाकडे सुद्धा बुद्धिमत्ता असते, पण तिथे पंचम स्थान हे आपण काय बघतो, पंचमावरून लॉटरी, सट्टा, शेअर मार्केट पाहतो ना. जेव्हा ह्याच्याशी रिलेटेड महादशा अंतर्दशा येते त्यावेळेस काय होतं, व्यक्ती शेअर मार्केट, सट्टा, लॉटरी यामध्ये जाते, प्रेमामध्ये पडते, रिलेशनशिप मध्ये आवड निर्माण होते, एखादी व्यक्ती त्या व्यक्तीला आवडू लागते. ते सगळं पंचम स्थानाचं फळ आहे. परंतु जेव्हा हा बुध बिघडतो तेव्हा ह्याच्याशी रिलेटेड त्या व्यक्तीला काय होऊ शकतं, नुकसान होऊ शकतं, अहंकार वाढतो, सतत अपयश येतं, संघर्ष दिसून येतो. परंतु हा जर बुध शुभ असेल तर नेतृत्व गुण, स्पष्ट वक्तेपणा, बुद्धिमत्ता, सृजनशीलता, आदर्श विचार आणि सामाजिक यश प्राप्त होतं. अशुभ बुध असल्यास अस्थिरता, भोगवादी वृत्ती, आर्थिक आणि व्यावसायिक अपयश आणि निर्णयामध्ये अनिश्चितता दिसून येते. आता कन्या राशीतील बुध ही पृथ्वी तत्वाची राशी आहे. काळपुरुषाच्या कुंडलीत ही राशी कुठे येते, तर 6व्या स्थानावर येते. 6वे स्थान काय आहे, तर शत्रुस्थान आहे, रोगस्थान आहे. 6व्या स्थानावरून आपण काय पाहतो, तर स्पर्धा पाहतो, बरोबर ना, कॉम्पिटिशन पाहतो. इथे जर बुध असेल तर तो बुध कन्या राशीचा, म्हणजेच कन्या रास काय आहे, तर उच्च मानली जाते बुधाची. त्यामुळे बुधाची क्षमता इथे काय होते, प्रबळ होते. बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, कन्या राशीतला बुध व्यक्तीला अत्यंत उच्च बुद्धिमत्ता देतो, तर्कशक्ती अतिशय चांगली देतो. कन्या राशीतला बुध कुंडलीमध्ये खरंच चांगली फळं देतो. कन्या राशीमध्ये दुसरेही कुठले ग्रह असले तरी सुद्धा व्यक्तीची बुद्धिमत्ता ही अतिशय उच्च प्रतीची असते. लग्नेश सुद्धा जर कन्या राशीमध्ये असेल तरी सुद्धा व्यक्ती बुद्धिमान असते, सखोल अभ्यास करणारी असते, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विश्लेषण करणारी असते, वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय चांगला असतो, निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक विवेचन करून अचूक आणि ठोस निर्णय घेतले जातात. व्यक्ती भाषेत पारंगत आणि प्रभावशाली असते, तर्कशुद्ध असते, अनेक भाषा शिकण्याची क्षमता असते अशा व्यक्तींमध्ये, आणि भाषेमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात. संवाद, लेखक, शिक्षक आणि व्याख्याते म्हणून सुद्धा उत्कृष्ट कार्य करू शकतात. या राशीतील बुध व्यक्तीला विश्लेषणात्मक वृत्ती देतो. ह्या व्यक्ती सायन्सच्या फील्डमध्ये सुद्धा करू शकतात. रसायनशास्त्र, आरोग्य सेवा, आहार तज्ञ, वैद्यकीय विश्लेषक अशा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. शारीरिक कौशल्य, निरीक्षण क्षमता आणि तपशीलवार अभ्यास करणं या गुणधर्मांमध्ये प्रावीण्य मिळवतात. स्वतंत्र आणि चिकित्सक वृत्ती यांच्यामध्ये असते. त्या व्यक्ती स्वतःवर आधारित चिकित्सक, बारकाईने निरीक्षण करणारे असतात. आता स्वतःवर आधारित चिकित्सक म्हणजे काय, तर मी काही खातोय, मला मी बरोबर खाते का, मला हेच पाहिजे खायला, मला तेच पाहिजे, हे माझ्या शरीराला सूट होत नाही, मला आता व्यायाम केला पाहिजे. म्हणजे स्वतःकडे सुद्धा हा बुध, मी काय खातो काय नाही, माझा आहार कसा आहे याच्याकडे लक्ष देणारा ठरतो हा बुध. स्वतःच्या बाबतीमध्ये खूप पॉझिटिव्ह असतात हे लोक. हे लोक जरी लठ्ठ झाले तरी सुद्धा यांच्यामध्ये परत बारीक होण्याची क्षमता सुद्धा असते. कन्येतला समजा जर असेल तर ग्रह, तर हे लोक स्वतःवर चिकित्सक बारकाईने लक्ष देणारे असतात. कुठल्याही गोष्टीत दुष्परिणाम किंवा चुका समजून सुधारणा करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. स्वतःची प्रतिभा गुप्त ठेवून योग्य संधी मिळताच ती व्यक्त करण्याची सुद्धा क्षमता असते. त्यांच्यामध्ये प्रतिभा असते खूप, पण हे पटकन लोकांच्या समोर उघड करत नाही. वेळ
वेळ आल्यावर स्वतःतली प्रतिभा ही लोक दाखवतात. मेषेतला बुध काय करतो, पटकन दाखवतो. तर तसा सिंहेतला पण दाखवतो, परंतु कन्येतला पटकन दाखवत नाही. परंतु जेव्हा कन्येतला बुध बिघडतो त्यावेळेला पापग्रहाच्या दृष्टीत असतो, तेव्हा अशा व्यक्ती थोड्याशा किरकिऱ्या स्वभावाच्या असतात, चिडचिड करणाऱ्या असतात, सतत इतरांच्या तक्रारी करणाऱ्या असतात, थोडीशी अहंकारी सुद्धा वृत्ती असते, इतरांच्या चुका शोधतात. म्हणजे समजा मंगळ बुधाबरोबर आला कन्या राशीमध्ये, तरी लोक कायम दुसऱ्यांवर टीका करणाऱ्या किंवा दुसऱ्यांच्या त्रुटी शोधणाऱ्या असतात, अशी वृत्ती वाढते. सामाजिक संबंध काय होतात त्यामुळे यांचे बिघडतात आणि सहकार्य यांना कमी प्राप्त होतं. आता असा जर अशुभ बुध हा अतिशय संवेदनशील आणि कठोर आणि चोखंदळ आणि त्रुटी शोधण्यामध्ये तल्लीन असतात ही लोक. परंतु हाच बुध जर शुभ असेल तर व्यक्तीची बुद्धिमत्ता ही तर्कशक्ती आणि संवाद कौशल्य हे अतिशय विश्लेषणात्मक असतं. वैज्ञानिक आणि चिकित्सक क्षेत्रामध्ये हे खूप छान यश मिळवतात. आणि जर बुध हा दूषित असेल तर अहंकार, किरकिरा स्वभाव, सामाजिक असमर्थता असते, नकारात्मक त्रुटी शोधण्याची सुद्धा यांच्यामध्ये वृत्ती असते. तूळ राशीमध्ये बुध कसा परिणाम देतो, तर तूळ रास ही काय आहे, तर वायू तत्वाची रास आहे. काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये ही रास कुठे येते, तर 7व्या स्थानावर येते, म्हणजेच काम त्रिकोणाच्या स्थानात येते. तर तूळ राशीचा स्वामी कोण आहे, तर शुक्र आहे, जो बुधाचा काय आहे, मित्र ग्रह मानला जातो. त्यामुळे बुधाची प्रभावशाली बुद्धी आणि सौंदर्याची जी झलक आहे ती या राशीमध्ये खूप चांगल्यापैकी दिसून येते. आता इथे तूळ राशीतला बुध व्यक्तीला कशा प्रकारे हे देतो फळ, तर इथे जी व्यक्तीची बुद्धिमत्ता असते त्याला एक समतोल विचारशक्ती देतो हा बुध. व्यक्तीची बुद्धिमत्ता ही कशी असते, सौंदर्यपूर्ण असते, कारण शुक्राचा काय आहे, गुणधर्म लागणार, आकर्षक असते, संतुलित असते, विचार हे स्पष्ट आणि आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने ही लोकांच्या समोर मांडतात. आता लोकांच्या समोर मांडतात तर का मांडतात, तर जर पाहिलं तर सप्तम स्थानामध्ये तूळ रास येते आणि तूळ रास आपण काय पाहतो, समोरची व्यक्ती पाहतो ना सप्तम स्थानावर. त्यामुळे हे लोक स्वतःचे विचार हे समोरच्या व्यक्तीकडे अतिशय चांगल्यापैकी मांडू शकतात. यांना जसं आपण ह्याच्यासाठी पाहतो, तूळ राशीतला जो बुध असतो तो सहभागी, भागीदार यांच्याशी चांगले संबंध ठेवू शकतो. शेअरिंग पण यांना आवडतं करायला. तूळ राशीतला ज्यांचा बुध असतो कुंडलीमध्ये, हे लोक कायम स्वतःच्या गोष्टी इतरांना शेअर करतात, त्यांना शेअरिंग करून आवडतं, कारण सप्तम स्थान कनेक्ट आहे ना, त्यामुळे सहकार्य आवडतं, इतरांना पण सहकार्य करतात. भागीदारी जर कशामध्ये करायची असेल, पार्टनरशिप करून एखादं काम करायचं असेल, तर हा बुध चांगल्यापैकी त्यांना मदत करू शकतो तिथे. निर्णय घेण्याची क्षमता देतो. समाजामध्ये ह्या व्यक्ती खूप चांगल्यापैकी सॉफ्ट नेचरच्या, सौहार्दपूर्ण वर्तन ह्या व्यक्तींचं असतं. परंतु जेव्हा हा बुध बिघडतो, अशुभ स्थितीमध्ये असतो, तेव्हा अस्थिर आणि समोरच्या व्यक्ती यांच्याबद्दल गैरसमज करून घेतात, आर्थिक नुकसान होतं आणि मॅरिड लाईफच्या रिलेटेड वैवाहिक आयुष्यामध्ये सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात, कारण सप्तम स्थान ऍक्टिव्हेट आहे ना. तिथे त्यांना अभिव्यक्ती किंवा वक्तृत्व कला योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाही. जे काही स्वतःच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या समोरच्या व्यक्तीकडे यांना व्यक्त करता येत नाही. त्यामुळे समाजामध्ये किंवा सोशल मीडियावर हे काय होतात, कधी कधी टीका बनून राहतात, लोक यांच्यावर ट्रोल करू शकतात. जर तूळ राशीतला बुध बिघडला असेल खूपच, तर सोशल मीडियावर काहीतरी वेगळ्याच प्रकारे काहीतरी पाठवतील, बोलतील, त्यामुळे लोक यांना काय करू शकतात, ट्रोल करू शकतात. कारण ही लोक काय करतात, हे एकटे व्यक्त होत नाहीत, तर हे समाजाच्या समोर व्यक्त होतात ना, कारण 7th हाऊस ऑपरेट आहे. त्यामुळे असा जेव्हा बुध बिघडतो तर या लोकांनी थोडस त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, की आपण कुठे काय बोलतोय ते. तर आता येऊयात वृश्चिक राशीतला बुध. तर वृश्चिक राशी ही काय आहे, तर जलतत्वाची राशी आहे. वृश्चिक रास ही काळपुरुषाच्या कुंडलीत जर पाहिली तर ही रास कुठे येते,
तर अष्टम स्थानामध्ये येते. अष्टम स्थान काय आहे? तर संकट, रहस्य आणि परिवर्तनाचं स्थान आहे. अध्यात्माशी संबंधित हे स्थान आहे. या राशीचा जो अधिपती आहे तो कोण आहे? तर मंगळ आहे, जो अग्नितत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे वृश्चिक राशीतला बुध व्यक्तीला तीव्र बुद्धिमत्ता देतो, चाणाक्ष विचारशक्ती देतो, धाडस देतो, आत्मविश्वास देतो, कारण मंगळाच्या अधिपत्याखाली आहे. तीव्र बुद्धी आणि चाणाक्ष विचारशक्ती देतो. व्यक्ती गुंतागुंतीच्या परिस्थिती कितीही असली तरी सुद्धा ही व्यक्ती योग्य निर्णय घेते. वृश्चिकेतला बुध हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल की वृश्चिकेतला बुध हा खराब होतो, परंतु कितीही संकट आली किंवा कितीही त्रास झाला, परंतु त्या वेळेला जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेला वृश्चिकेतला बुध हा उत्तम प्रकारे निर्णय घेऊ शकतो. प्रत्येक गोष्टीत यांना थोडस अपराजित राहण्याची बुद्धिमत्ता देतं. त्यांना हरलेलं नाही आवडत कुठल्याही गोष्टीमध्ये. त्यांना असं वाटतं की मी जे ठरवले ते मला पूर्ण करताच आलं पाहिजे. आणि जर ते कधी जर पूर्ण नाही झालं त्यांच्याकडून तर त्यांना काय होतं? मानसिक डिप्रेशन येतं ह्यांना. त्या युक्तिवाद लावायला, तर्कशक्ती लावायला हा बुध खूप चांगलं कार्य करू शकतो. वृश्चिक राशी काय आहे? तर स्थिर राशी आहे. बुधाचं व्यक्तिमत्व काय? जेव्हा स्थिर राशीमध्ये जेव्हा बुध येतो तर ह्या लोकांचा स्वभाव सुद्धा थोडासा हट्टी असतो, परंतु धाडसी असतात हे लोक. कोणत्याही अडचणीवर मात करण्याची क्षमता यांच्यामध्ये उत्तम असते. कितीही मोठी आव्हानं आली तरी सुद्धा ही लोक काय करतात? संकटावर विजय मिळवतात, कारण शेवटी मंगळाचा प्रभाव आहे तिथे. आणि नैसर्गिक त्यांच्यामध्ये काय आहे? विजय मिळवण्याची कुशलता असते. बुधाच्या या स्थितीमुळे व्यक्तीला काय होतं? तर गूढशास्त्राशी रिलेटेड सुद्धा त्यांना आवड निर्माण होते. कारण काय आहे? तर अष्टम स्थानामध्ये येते ना वृश्चिक रास, आणि तांत्रिक दृष्ट्या विद्या, रहस्यशास्त्र, आध्यात्मिक ज्ञान याकडे यांचं काय आहे? आकर्षण असतं. अधिकार, सामर्थ्य, मानसिक शौर्य वाढतं. सडेतोड ह्या व्यक्ती कधी कधी आहेत ना समोरच्या व्यक्तीला खूप सडेतोडपणे बोलतात. त्यामुळे यांचं जे सडेतोड बोलणं आहे त्यामुळे काय होतं? यांना कायम आहे ना समाजामध्ये विरोधाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे यांची नाती काय होतात? लोकांशी खराब होतात. यांचा जो संघर्ष असतो तो त्याच्याशी रिलेटेड वाढतो. तर्कशुद्ध संघर्ष ही लोक खूप चांगलं करू शकतात. स्वतःच्या मतावर ठाम राहायला आवडतं. पण ह्या व्यक्ती जे पण काही जीवनामध्ये निर्णय घेतात, ज्या काही गोष्टी लोक करतात, ते यांच्या काय होतं? संघर्षातून ह्या व्यक्ती शिकत जातात. अशुभ बुध जर वृश्चिक राशीमध्ये बुध खूप बिघडला असेल तर ह्या व्यक्ती थोड्याशा नकारात्मक असतात, निगेटिव्ह असतात, वितांडवादी असतात, चिडखोर स्वभाव असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये संशय घेणाऱ्या असतात, यांना खरं वाटत नसतं. यांची वाणी सुद्धा काय असते? कटू असते, टोचून बोलणाऱ्या असतात, भांडखोर वृत्ती असते. सामाजिक आणि व्यावसायिक अडचणी येतात, संघर्ष वाढतो. व्यक्तीच्या जीवनातील जी सफलता असते किंवा जे नातेसंबंध असतात त्याच्यावर नकारात्मक परिणाम येतो. मानसिक अस्वस्थता येते यांच्यामध्ये. राग, थोडीशी सूड बुद्धी वाढते जेव्हा नकारात्मक बुध असेल तेव्हा. परंतु हाच बुध समजा शुभ असेल वृश्चिक राशीमध्ये तर चाणाक्ष अशी बुद्धिमत्ता देतो, विचारशक्ती अतिशय उत्तम देतो, धाडस, आत्मविश्वास, अध्यात्म आणि रहस्यशास्त्राची रुची सुद्धा देतो, अपराजित वृत्ती देतो, प्रभावी तर्कशक्ती देतो आणि सडेतोड व्यक्तिमत्व समाजासमोर मांडायची वृत्ती देतो. परंतु बुध जेव्हा हा बिघडतो तेव्हा नकारात्मक वृत्ती, वितांडवाद, चिडखोरपणा, सामाजिक आणि व्यावसायिक अडचणी, कटुवाणी होते, अस्थिरता निर्माण होते, संघर्ष वाढतो. वृश्चिकेतला बुध कसा आहे? तर त्यांचा स्वभाव हा आकर्षण आणि जीवनातील यश यावर खूप निर्णायक परिणाम करणारा असतो. आता धनुराशी. तर धनुराशी जर पाहिली तर ही काय आहे? तर अग्नितत्वाची राशी आहे. काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानामध्ये धनुराशी येते. या राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे, जो काय आहे? आकाश तत्वाचा ग्रह आहे. आणि त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तीमध्ये धार्मिकता, उच्च भौतिक मूल्य आणि तत्वज्ञानाचा अभ्यास आणि विचारशक्ती यांचा प्रभाव दृढपणे दिसून येतो. ह्या व्यक्तीमध्ये ह्या राशीमध्ये जेव्हा बुध असतो तेव्हा या व्यक्तींची जी
विचार करण्याची उच्च बौद्धिक क्षमता, सामाजिक नियमांचे पालन करण्याचं स्वातंत्र्य, विचार, नैतिक आणि आदर्शवादी वृत्ती यांचा प्रभाव असतो या व्यक्तीवर. अशा व्यक्ती प्रवासप्रिय सुद्धा असतात, निसर्गाशी सुद्धा जोडलेल्या असतात आणि वेगळ्या वेगळ्या संस्कृती, परदेशी परंपरा आणि नवीन अनुभव घ्यायला यांना काय होतं, आवड होते. धनुराशी ही नवम स्थानाशी संबंधित असल्यामुळे काय होतं, यांना प्रवास आवडतो. बरोबर आहे, हे प्रवासाचं स्थान आहे ना, तर त्यांना तिथे आवड निर्माण होते प्रवासाशी रिलेटेड. बघा तुम्ही, धनु लग्न धनु रास कायम प्रवासाला निघालेले असतात किंवा यांना प्रवास करावाच लागतो कुठल्या तरी कार्याने, गोष्टीमुळे. शोध घ्यायला आवडतो, विस्तृत दृष्टिकोन असतो, वेगळ्या वेगळ्या पैलूंना बळ द्यायला आवडतं. धनुराशीचं जर धनुराशीच्या लोकांना प्राणी सुद्धा खूप आवडतात. का आवडतात त्यांना प्राणी, सांगा? धनुराशीच्या लोकांना प्राणी खूप आवडतात. हम्म नाहीये उत्तर कोणाकडेच. कुठल्या 12 राशींमध्ये कोणत्या कोणत्या राशींमध्ये तुम्हाला मानवाचं चिन्ह आणि प्राण्याचं चिन्ह एकत्र दिसतं? धनुराशीमध्ये. धनुराशीमध्ये. इतर राशींमध्ये दिसतं का तुम्हाला? म्हणजे तो कनेक्ट आहे ना तिथे, तो मानव त्या प्राण्याबरोबर. बरोबर आहे. हा, तर धनुराशीचं जे चिन्ह आहे ते अर्धा घोडा आणि अर्धा मानव हे सूचित करतं की ह्या राशीतील व्यक्तींना मनुष्य आणि प्राणी यांच्याशी जोडून घ्यायला आवडतं. म्हणून त्यांना प्राणी पाळणं, प्राण्यांबरोबर वेळ घालवणं आणि त्यांच्याबरोबर नातेसंबंध जोडणं हे त्यांना आवडतं. बौद्धिक स्वातंत्र्य सुद्धा यांना खूप गरजेचं वाटतं. नैतिक मूल्य, समाजविरोधी आणि अनैतिक मार्गावर कधीही ही लोक वळत नाही, ज्यामुळे त्यांना समाजामध्ये काय होतं, आदर, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता मिळते. हा जर बुध अशुभ असेल किंवा इतर पापग्रहांबरोबर युतीमध्ये असेल तर व्यक्ती कशा असू शकतात, अविचारी असू शकतात, बंडखोर असू शकतात, अप्रामाणिक असू शकतात, समाजविरोधी वृत्ती असू शकते. अशा व्यक्ती कधी कधी उगाचच वाद निर्माण करणाऱ्या सुद्धा असतात. खूप वाद निर्माण करतात. तर धनुराशीतला बुध जर बिघडलेला असेल, धनुराशीमध्ये तर वाद असतोच असं नाही की नसतो, परंतु जर बुध आला तर आणखी तो वाद घडवून आणतो. त्यामुळे धनुरास तपासताना वाद जिथे येतो त्यावेळेस जरा एकदा धनुरास तपासा, कारण तिथे काय आहे, तो तयारच आहे ना भांडायला. अर्धा त्याने काय केलं, धनुष्यबाण उचललेलाच आहे, तो तयार आहे पुढे जायला. तर वाद निर्माण, चुकीचे तर्क लावणार, नियम मोडणाऱ्या दिसतात. उदाहरणार्थ, बुध जर शुभ असेल तर व्यक्ती एक चांगला शिक्षक बनू शकते, मार्गदर्शक बनू शकते. बरोबर ना, कारण गुरुच्या अधिपत्याखाली येते, नैतिकता येते, विवेक, स्वातंत्र्य, विचार शक्ती वाढते. परंतु हा बुध जर बिघडला तर ह्या व्यक्ती कधी कधी खोटं सुद्धा बोलतात, गैरव्यवहार करण्याची, वाकड्या पद्धतीने विचार करण्याची प्रवृत्ती आढळते. एखाद्या वकिलाच्या समजा कुंडलीमध्ये हा बुध समजा जर बिघडलेला असेल तर अशा व्यक्ती कशा असू शकतात, खोटं बोलणाऱ्या असू शकतात ना. अशा वकिलांवरती विश्वास ठेवू शकतो का? कारण त्यांचं जे माध्यम आहे ते काय आहे, बोलण्यातून पैसा कमवण्याचा माध्यम आहे. मग अशा व्यक्तीवर आपण कितपत विश्वास ठेवू शकतो? कारण आपण एखादी केस घेऊन जातो आणि आपल्याला त्याच्यातून काय पाहिजे, हे पाहिजे ना, न्याय पाहिजे. तर हा वकील ती कमिटमेंट पूर्ण करू शकतो का नाही. तसंच एखादा कन्सल्टंट आहे किंवा कन्सल्टिंग करणारे आहे, एखादं प्रॉपर्टी विकणारा एजंट आहे आणि त्यांच्या कुंडलीमध्ये समजा असा बुध बिघडलेला आहे, तर अशा व्यक्ती तुमची कमिटमेंट पूर्ण करू शकतात का? उलट तुम्हाला त्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो. तर तत्वज्ञान, नैतिकता, स्वतंत्र विचार आणि बौद्धिक उन्नती देऊ शकतो धनुराशीतला बुध. प्रवास करायला यांना आवडतं, समाजामध्ये आदर, निसर्गाशी ही लोक जोडलेले असतात, या गुणांमध्ये वृद्धी करतात. परंतु हा बुध जर बिघडला असेल तर प्रामाणिकता थोडी कमी असते, चुकीचे निर्णय, समाजविरोधी वृत्ती असते, अनैतिक वर्तन दिसून येतं, जे व्यक्तीच्या जीवनातील मूल्यांवर प्रतिकूल प्रभाव टाकू शकतं. आता मकर राशीतला बुध, तर मकर राशी ही काय आहे,
तर शनी ग्रहाच्या आधिपत्याखाली येते. काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये दशम भावामध्ये दशम स्थान जर घेतले तर ह्या राशीचा स्वामी ग्रह कोण होतो, तर शनी होतो. तर पृथ्वी तत्वाची ही राशी आहे, ज्यामुळे मकर राशीमधील व्यक्तीमध्ये मकर राशीतला जो बुध आहे तो व्यक्तीला कसा करतो, तर व्यावहारिक बुद्धिमत्ता देतो, स्थैर्य देतो, चिकाटी देतो. या राशीतला बुध सुद्धा खूप चांगली फळं देतो. बुध मकर राशीतला धैर्य देतो. यांचा स्वभाव यांचा जो प्रभाव आहे तो दिसून येतो. शनी आणि बुध हे कोण आहेत, एकमेकांचे मित्र ग्रह आहेत, बरोबर. तर ह्या राशीतील जो बुध असतो तो काय आहे, व्यक्तीला धारदार बुद्धिमत्ता देतो, तर्कशुद्ध बुद्धिमत्ता देतो, विचारशक्ती आणि संशयात्मक दृष्टिकोन देतो. असा बुध व्यक्तीला सतत विचार करायला लावतो की मी जे करतो ते बरोबर आहे का, मी हे जे काय करते ते बरोबर आहे का, मी हे जे तुम्हाला शिकवते ते बरोबर आहे का. माझा स्वतःचा बुध हा मकर राशीचा आहे आणि मी तुम्हाला शिकवताना मी 10 वेळा अगोदर विचार करते की मी समोरच्या व्यक्तीला शिकवते ते बरोबर शिकवते ना, मी कुठे चुकत तर नाही ना, या आपण समोरच्याला देतो ते बरोबर देतो ना, मी असा विचार करते. आता मी स्वतःवरून तुझा सुद्धा सांगते, आपण जेव्हा इतरांना शिकवतो तर आपल्यावर सुद्धा प्रॅक्टिकली त्या गोष्टी चेक करायच्या असतात, म्हणून मी ते चेक करते. या व्यक्तीचे विचार व्यावहारिक, दीर्घदृष्टी आणि धोरणात्मक असतात. त्यांचे निर्णय हे पूर्वनियोजित असतात, संयमित असतात, योग्य क्रमाने आणि स्टेप बाय स्टेप निर्णय घेतात, पटपट निर्णय घेत नाहीत. उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायाची जर सुरुवात करायची असेल तर त्यांनी सर्व स्टेप आणि परिणामांचा विचार करून, प्लॅनिंग करून ते निर्णय घेत असतात, पटपट असे निर्णय घेत नसतात. म्हणून मकरेतला बुध हा व्यवसायासाठी खूप चांगला ठरतो. जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये तुम्हाला मकरेचा बुध चांगलं फळ देताना दिसेल. तर स्टेप बाय स्टेप निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना काय होतं, यश मिळतं. या बुधामध्ये काय आहे, गुप्तपणे कार्य करण्याची क्षमता असते. माहिती संकलन आणि निरीक्षण आणि विश्लेषण करण्याची कला या बुधामध्ये अतिशय उत्तम असते. पृथ्वी तत्व असल्यामुळे हे लोक वास्तविक माहिती काढून, विश्लेषण काढून इतरांची म्हणजे समोरच्या व्यक्तीची मनोवृत्ती समजून त्यांना ते लोक देऊ शकतात, एवढी त्यांना जाणीव असते. त्यांच्याकडे स्पर्श ज्ञान सुद्धा खूप चांगलं असतं, म्हणून हे लोक व्यवहार खूप चांगल्यापैकी करू शकतात, ज्यामुळे हे लोक उत्कृष्ट व्यावसायिक होऊ शकतात, गुप्तहेर आणि डिटेक्टिव्ह होऊ शकतात. संशोधनात्मक आणि वैज्ञानिक बुद्धिमत्ता यांच्यामध्ये खूप चांगली येते, त्यामुळे हे लोक यशस्वी होऊ शकतात. आता मला एक सांगा, यांच्यामध्ये स्पर्श ज्ञान खूप चांगलं असतं. हे का आलं स्पर्श ज्ञान? स्पर्श ज्ञान म्हणजे काय, एखाद्या व्यवसायाला स्पर्श ज्ञान कसं पूरक ठरू शकतं? सांगा. तुमच्याकडे एखादा डीलर आला, त्याच्याकडे 2 वस्तू आहेत विकायला आणि त्याने ठेवल्या. दोन्ही वस्तू सारख्या दिसतात, बरोबर आहे, परंतु त्यातली एकच गोष्ट चांगली आहे. मग एखाद्या गोष्टीला त्याने हात लावलं की त्याला समजतं ना, ह्या गोष्टीची क्वालिटी काय आहे, ही गोष्ट खरोखर चांगली आहे का. तसंच जो मकरेचा बुध असतो हा व्यवसायाचा बुध आहे. मग ह्याला व्यवसाय करायचा ना, मग ह्याला काय आहे, पाहिलं की समजतं की ह्याच्यामध्ये खरोखर चांगली क्वालिटी आहे की नाहीये. ह्याला स्पर्श ज्ञान मिळतं. आणि हे स्पर्श ज्ञान कोणाकडून आलेलं आहे, वायू तत्वाकडे स्पर्श ज्ञान आहे ना, बरोबर ना. आणि ह्याचा जो स्वामी आहे मकरेचा तो कोण आहे, शनी आहे. शनी महाराज. वायू तत्वाचा ग्रह आहे ना. आणि तो कोण आहे, बुधाचा ग्रह आहे, बुधाचा मित्र आहे. आणि बुध कोण आहे, त्वचेचा कारक आहे ना. म्हणजे यांना काय आहे, स्पर्शज्ञान किती चांगल्यापैकी होऊ शकतं, कारण तिथे वायू काम करतोय, वायूकडे स्पर्श आहे, बुधाकडे त्वचा आहे. म्हणजे यांना कुठल्याही गोष्टीला हात लावली की काय होईल, यांना पटकन समजून येतं यांना की ही गोष्ट बरोबर आहे की चुकीची आहे म्हणून. तर मकर राशीतला जो बुध असतो हा काटकसर सुद्धा शिकवतो, शिस्तबद्धता शिकवतो. भविष्याची तयारी ही लोक अतिशय उत्तम प्रकारे करू शकतात. हे लोक नेहमी पुढे काय होणार आहे
हे त्यांना माहित, म्हणजे हे लोक चांगल्यापैकी त्याची योजना आखू शकतात, प्लॅनिंग खूप चांगलं करू शकतात. यांच्याकडे डेटा खूप असतो, कुठल्याही गोष्टी ही लोक पटकन फेकून देत नाही, स्वतःकडे साठवून ठेवतात, का तर नंतर ह्या गोष्टी उपयोगात येऊ शकतात, ह्या विचाराने ही लोक स्वतःकडे साठवून ठेवतात, पुढील काळासाठी तयारी करून ठेवतात, आवश्यक असलेल्या गोष्टी ठेवतात. जर हा बुध खराब असेल, पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल, तर अशा व्यक्ती काय असू शकतात, स्वार्थी असू शकतात, कठोर असू शकतात, इतरांबद्दल द्वेष भावना ठेवलेल्या असू शकतात, कुटील हेतू असू शकतो, वादग्रस्त असू शकतात, असं वर्तन दिसून येतं. अशुभ बुध व्यक्तीच्या नैतिकता आणि व्यावहारिक बुद्धिमत्तेवर प्रतिकूल प्रभाव टाकू शकतो, ज्यामुळे त्यांचे कार्य, समाजातील प्रतिष्ठा प्रभावित होऊ शकते. मकर राशीतला शुभ बुध व्यक्तीला व्यावहारिक बुद्धिमत्ता, चिकाटी, शिस्त आणि संशोधनशील प्रावीण्य आणि दीर्घदृष्टीच्या निर्णयांची क्षमता प्रदान करतो. तर अशुभ बुध व्यक्तीमध्ये काय करू शकतो, स्वार्थीपणा, वर्तन, कठोरता, द्वेष भावना निर्माण करू शकतो. त्यामुळे असा बुध काय करू शकतो, तर स्थैर्य, शुभता आणि राशीतील स्थिती ही बघावी, नाहीतर तो काय करू शकतो, त्यांचं नुकसान करू शकतो, जेणेकरून जीवनामध्ये शिस्तबद्धता आणि कुशलता यशस्वी राहू शकेल का, हे तुम्हाला मकरेतला बुध तपासून पाहावं लागेल. आता कुंभ राशीतील बुध. तर कुंभ राशीतील जो बुध आहे तो निसर्ग कुंडलीप्रमाणे कुठे येतो, तर एकादश भावामध्ये येतो, बरोबर आहे. ही काय आहे, तर वायू तत्वाची राशी आहे, तर शनी ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. तर ही राशी शनी ग्रहाच्या अधिपत्याखाली येते, वायू तत्वाची राशी आहे आणि तिथे पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे. म्हणजेच व्यक्तीच्या विचारसरणीमध्ये काय होतं, एक प्रकारची स्वतंत्रता मिळते, मौलिक दृष्टिकोन मिळतो आणि थोडस काय होतं, बंडखोर वृत्ती सुद्धा देतो. तर अशा व्यक्ती स्वतःच्या मार्गाने विचार करतात, इतरांच्या मार्गाने कधीही विचार घेत नाही, विरोधकांच्या मार्गावर सहज जाऊन मान्य करत नाहीत. बुद्धिमत्ता अतिशय धारदार असते, विश्लेषणात्मक असते. यांच्या बुद्धिमत्तेमध्ये संशोधन असतं, वृत्ती आणि तर्कशुद्ध विचारशक्ती असते, इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करावी अशी त्यांची इच्छा असते कायम. कुंभ राशीतला बुध शुभ असेल तर व्यक्तीचे विचार हे काय आहेत, वैज्ञानिक आणि मानवतावादी असतात, म्हणजे लोकांचा विचार करून घेतलेले निर्णय असतात. समाज सुधारकाची कामं करतात, नैतिक दृष्ट्या प्रगल्भ असतात. अशा लोकांना नवीन संकल्पना स्वीकारायला खूप आवडतात, कायम नवीन नवीन त्यांना आवडतं, सहज शक्य होतं ते त्यांना मिळवणं सुद्धा. नवीन संकल्पनांवर कार्य करायला आवडतं, तेवढी क्षमता पण असते. सामाजिक रूढी आणि प्रथा फारशा ही लोक लवकर मान्य करत नाही, सामाजिक रूढींच्या थोडस विरुद्ध वागतात, परंतु मूल्यांवर आधारित जीवनशैली जगतात. त्यांचा स्वतःवर सुद्धा खूप ठाम विश्वास असतो. त्यांची विचारशैली आदर्शवादी, दूरदृष्टी आणि उच्चत्व ज्ञानाशी निगडीत असते, ज्यामुळे ते संशोधक, वैज्ञानिक आणि विचारवंत आणि क्रांतिकारी म्हणून यशस्वी ठरतात. या व्यक्तींमध्ये मानवी समाजातील सुधारणा आणि नवीन संकल्पना शोधण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते, ज्यामुळे ते समाजासाठी काय होतात, एक प्रकारे मूल्यवर्धक ठरतात. हा कुंभ राशीतला जो बुध असतो जर अशुभ असेल किंवा एखाद्या पापग्रहांच्या युतीमध्ये असेल, तर ह्या व्यक्तींचे जे विचार असतात हे काय करतात, बंडखोर पद्धतीने वागतात. म्हणजेच कधी घरच्यांशी निर्णय पटला नाही तर पटकन घर सोडून जाणं किंवा घरच्या लोकांशी संबंध तोडणं किंवा राखून राहणं, अंतर ठेवून वागणं, थोडासा बंडखोर स्वभाव यांचा होतो. समाजविरोधी कार्य करतात, कधी गैरसोय किंवा स्वयंप्रणालीत स्वतः जे ठरवलेले निर्णय असतात त्याच्यावरती चालतात, इतरांचे विचार घेत नाही, स्वतःचे विचारच त्यांना पटतात. अशा व्यक्ती सहज कोणाशी जुळवून घेत नाहीत, हा एक त्यांच्यामध्ये स्वभाव दिसून येतो. नात्यांमध्ये सुद्धा गोंधळ असतो यांच्या. समाजाच्या नियमांना ते लोक फारशी मान्यता देत नाहीत.
त्यांच्या वागण्यात बेफिकरपणा सुद्धा दिसून येतो कधी कधी. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत अस्थिरता असते. आध्यात्मिक आणि नैतिक मूल्य अनिश्चितता दिसून येते. कुंभ राशी का असं दिसून येतो हा स्वभाव सांगा बरं, सांगाल का? शनीची राशी आहे ना, आणि बुध तर तिथे मित्र आहे त्याचा, मग तरी सुद्धा असे वागतात कधी कधी लोक का? हम्म, सांगा पटकन, थोडा बुद्धीला जोर द्या. हम्म, राहूची कुठली कुठली राशी आहे? राहूला कुठली राशी दिलेली आहे? वृषभ राशी दिलेली आहे, कुंभ राशी दिलेली आहे, कुंभ राशी दिलेली आहे. इथे राहूचा जास्त परिणाम दिसतो. आणि हर्षलला कुठली राशी दिलेली आहे? तुळेचा हर्षल, वृश्चिकेचा हर्षल नाही, शुभ असतो. कुंभेचा हर्ष. रास अधिपत्य बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसलं कुंभेला राहू आणि हर्षलाचं अधिपत्य सांगितलं गेलं आहे. म्हणून थोडस त्यांच्याशी रिलेटेड गुणधर्म नुसार तो बुध तिथे वागतो असं दिसून येतं. कारण राहूचा मिश्र स्वभाव आणि हर्षलाचा प्रभाव तिथे दिसून आल्यामुळे या व्यक्तीचे जे विचार असतात ते उच्च असतात, परंतु समाज सुधारण्यावर कार्य करणारे असतात. म्हणजेच कुंभ राशीतील बुध हा शुभ असला तर व्यक्ती स्वतंत्र विचार चांगले करू शकतो, मौलिक दृष्टिकोन चांगला असू शकतो, समाज सुधारकाची कामं चांगली करू शकतात, उच्च नैतिकता देऊ शकतात, संशोधनात्मक बुद्धिमत्ता देऊ शकतात, वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा देऊ शकतात, ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व हे समाजासाठी काय करू शकतं, एक आदर्श बनू शकतं. अशुभ बुध असल्यास तो व्यक्ती समाजविरोधी बंडखोर काम करू शकतो. तिथे राहू आणि हर्षल ऍक्टिव्ह होऊ शकतो. अस्थिर विचारांची वृत्ती वाढू शकते, ज्यामुळे त्यांचे कार्य संबंध काय होऊ शकतात, प्रभावित होऊ शकतात. तर कुंभ राशीतील जो बुध आहे तो हा काय आहे, जर बिघडला तर अस्थिर मनोवृत्ती देऊ शकतो. त्यामुळे त्यांचे जे कार्य संबंध आहेत ते प्रभावित होऊ शकतात, त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून कुंभेतला बुध हा तपासून पाहावा. समजा एखाद वेळेस घरातले निर्णय पटले नाही तर घरातल्या निर्णयांविरुद्ध लोक बंड करू शकतात. तर अशा वेळेला तो बघावं बुध कसा आहे तो. आता मीन रास जर पाहिली तर मीन रास ही काय आहे, तर जलतत्वाच्या अधिपत्याखाली येते. काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये ही रास कुठे येते, तर 12व्या स्थानामध्ये येते. आणि ह्या राशीचा जो स्वामी ग्रह आहे तो कोण आहे, तर तो गुरु आहे, जो आकाश तत्वाशी संबंधित आहे. मीन राशीतील बुध व्यक्तीला अतिशय कल्पक बुद्धिमत्ता देतो, भावनिक संवेदनशीलता देतो, सृजनशीलता देतो, क्रिएटिव्हिटी देतो, विचारशक्ती आणि गूढ गोष्टी जाणून घेण्याची सुद्धा यांच्यामध्ये क्षमता देतो. यांना आवड असते गूढ गोष्टींची. अशा व्यक्ती आपल्या विचारांमध्ये अंतर्मुख आणि अंतर्दृष्टी ने पाहतात, तशा पद्धतीने विचार करतात. त्यांच्या मनामध्ये हे ठाम असतं की जे मी विचार करत आहे किंवा करते आहे ते बरोबर आहे असं त्यांना नेहमी वाटत असतं. आणि त्यामुळे कधी कधी काय होतं, ते इतरांच्या निर्णयाला प्राधान्य देत नाही. मीन राशीतला बुध कमी पडतो तिथे. त्यांची जी मानसिकता आहे ती थोडीशी स्वतंत्र आणि अवलंबून नसलेली असते, ज्यामुळे त्यांनी जे काही ठरवले आहे ते काय करतात, सत्य, मी जे केलंय ते बरोबरच आहे, सत्यच आहे असं मानतात. त्यामुळे काय होतं, मीनेतला बुध हा निर्णय घेण्यामध्ये, दुसऱ्यांचा ऐकून घेण्यामध्ये कमी पडतो. म्हणून तिथे तो बुध काय होतं, त्यांचे निर्णय चुकतात बऱ्याचदा. तर मीन राशीतला जो बुध असतो तो व्यक्तींना गूढ आणि आध्यात्मिक आणि मनोवैज्ञानिक विषयांमध्ये आकर्षण निर्माण करतो. त्यांना नेहमी इथे एक जग आहे, या जगामध्ये ती लोक राहतात, परंतु ह्याच्या पलीकडे पण काहीतरी रहस्य आहे याचं त्यांना कधीही ना ती लोक विचार करतात. ह्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे, काहीतरी आहे, याचे विचार त्यांच्या मनामध्ये येतात की ह्याच्या पलीकडेही एक जग आहे आणि ते कसं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता कायम त्यांच्या मनामध्ये असते. हा बुध जर नेपच्यून ग्रहाच्या अधिपत्याखाली असेल
तर अशा व्यक्तींना भावनिक भ्रम खूप जास्त होतात, अस्थिरता होते, विचलित करणाऱ्या असतात, संवेदनशीलता वाढू शकते. अशा परिस्थितीत व्यक्ती भावनात्मक विचार आणि थोड्याशा उदासीन आणि चिंताग्रस्त असतात. हा बुध शनीने समजा बिघडला असेल तर मानसिक अस्वस्थता, शंका, निराशा आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे त्यांचे जे व्यवहार आहेत ते अस्थिर आणि सतत बदलणारे सुद्धा दिसून येतात. तर मीन राशीतला जो बुध आहे तो मीन राशीतला बुध व्यक्तीचे विचार हे थोडेसे दयाळू बनवतो, सहानुभूतीशील असतात, उदारमतवादी असतात आणि भावनिक आणि संवेदनशीलता प्रदान करतो. अशा व्यक्ती इतरांच्या भावनांचा आदर करतात, सहानुभूतीने वागतात, रसायनशास्त्र आणि आरोग्य सेवा कारण 12व्या स्थानामध्ये येते आणि विज्ञानासारख्या क्षेत्रामध्ये यश मिळवतात. त्यांच्या विचारशक्तीला उच्च कल्पकता आणि गूढ गोष्टी समजून घेण्याची क्षमता असते, संवेदनशील बुद्धिमत्ता प्राप्त होते. हा मीन राशीतला बुध समजा जर बिघडला असेल, अशुभ असेल, एक तर तो नीच आणि त्यातमध्ये समजा जर तो बिघडला असेल तर अशा व्यक्ती मानसिकरित्या यांना कायमस्वरूपी भय वाटू शकतं, भावनिक अस्थिरता असते, निर्णय क्षमतेमध्ये कमी पडतात. यांच्यामध्ये यांना थोडंसं टेक्निकल नॉलेज पण आहे ना, तांत्रिक जे नॉलेज असतं शिकायला थोडासा वेळ लागतो, त्रास होतो शिकायला किंवा अपूर्ण असतं, थोडंसं टेक्निकल नॉलेजला कमी पडतो. अशा व्यक्ती स्वतःच्या क्षमतांचा योग्य उपयोग करू शकत नाहीत आणि त्यांच्या मानसिक आणि भावनिक स्थैर्यामध्ये कमतरता दिसून येते. अशा परिस्थितीत मीन राशीतील जो बुध असतो तो नीच मानला जातो, म्हणजे व्यक्तिमत्वाच्या लक्षणासह जर पाहिलं तर थोडासा अस्थिर असतो, जीवनामध्ये यश, सामाजिक नातं आणि व्यक्तिगत विकासावर प्रतिकूल प्रभाव टाकणारा असतो. तर आज आपण इथे बस करूयात. 12 राशीतला बुध आपण समजून घेतला. आता पुढच्या वेळेला ह्या बुधाची युती कोणत्या ग्रहाबरोबर कसं फळ देते ते पाहूयात पुढच्या लेक्चरला. म्हणजे मग आपला काय होईल, बुध फिनिश होऊन जाईल आणि मग पुढचं आपण गुरुचं लेक्चर घेऊयात. आज काही समजलं तुम्हाला बुधाचं लेक्चर व्यवस्थित पटलं का? काही गोष्टी हो माहित मॅडम. नाही, हो मॅडम. किती पटल्या माहित नाही, किती बरोबर आहेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. नाही, छान शिकवलं मॅडम तुम्ही. हम्म. छान शिकवलं, समजलं पण भरपूर चांगलं. हो ना, चांगलंच शिकवायचं तुम्हाला. ठीक आहे, आपण आता सगळे ग्रह, त्यांची युती, त्यांची स्थानं समजून घेतली की मग आपण स्थानांकडे जाऊयात, 12 स्थानांकडे, 12 राशींकडे जाऊयात. आणि मग ते झालं की मग इष्ट अनिष्ट ग्रह ते घ्यायचं आणि मग कुंडल्या सोडवायच्या, संपला आपला ज्योतिषाचा भाग. एवढा सोपा आहे ज्योतिषाचा भाग. आलं लक्षात? मॅडम एक विचारू का? बोला. जर मगाशी तुम्ही सांगितलं की बुध अशुभ असेल तर तो असे फळ देतो कुंभ राशीचा. मग कुंभ राशीत जर बुध असेल आणि त्याच्यावर जर शनीची दृष्टी असेल, म्हणजे ज्या घरात तो आहे त्याच घराच्या मालकाची दृष्टी जर असेल पापग्रहाची, तर पापग्रह नाही, मग तो मित्र आहे ना त्याचा, मित्र आहे. मग शत्रू कुंभ ग्रह. जर शत्रू ग्रहाची दृष्टी असेल तर तो थोडासा त्रासदायक ठरेल. मग तिथे बुद्धिमत्ता चांगली देईल, बुद्धीला तेज देईल, परंतु शनी बुधावर जेव्हा शनीची दृष्टी येते त्या ही लोक निर्णय घेत नाही हो लवकर, आणि लवकर निर्णय न घेतल्यामुळे बरेच नुकसान होतात आणि बऱ्याच गोष्टी यांच्या हातातून निघून जातात, उशीर लागतो निर्णय घ्यायला. आणि कुंभ राशी हर्षल आणि राहूचा अधिपत्य आहे कुंभेवरती. मग त्या दोघांची जर दृष्टी असेल कुंभेच्या बुधवरती तर मग तो थोडासा त्रासदायक, त्यांचे जे घेतलेले निर्णय असतात हे घरच्यांच्या विरुद्ध असू शकतात ना. म्हणजे तो अशुभ होतो का? हा, म्हणजे ते पटणार नाहीत थोडेसे विचार, त्याचे विचार हे घरांच्या लोकांच्या विरोधातले असेल, त्याचे काय ते तुम्ही एक विचार करताय पण तुमच्या विरुद्ध जाऊन तो दुसऱ्या पद्धतीने विचार करणारा असू शकतो. त्यामुळे तुमचे विचार तो कितपत मान्य करेल हे नाही ना. आता समजा अशा बुधवाल्या व्यक्तींनी पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करायचा विचार केला तर पार्टनरच्या निर्णयाला तो होकार देईल का? नाही देणार ना.
मग तिथे तो वितंडवाद करू शकतो ना. मग अशा व्यक्तीला ती पार्टनरशिप साठी हा बुध चांगले फळ देईल का? नाही देणार. पण एकंदरीतच हे ग्रह आपल्याच घराला असं त्रासदायक ठरू शकतात. हो, बिघडले असतील तर. अच्छा, आता धन्यवाद. तुमच्या आता प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कुठे ना कुठे बुध होता, कोणत्या ना कोणत्या राशीत. तर तुम्हाला पटलं का ते प्रत्येक राशीतलं बुधाचं भविष्य जे सांगितलेलं आहे? हा, म्हणजे स्वतःवरती मी का विचारते, म्हणजे स्वतःवर तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः बघा हे बरोबर आहे का, तरच तुम्ही इतरांना गाईड करू शकता ना. का विरुद्ध वाटलं का तुमच्या बुधापेक्षा इथे सांगितलेल्या गोष्टी? नाही, फक्त मी कुतूहल म्हणून विचारलं की ग्रह आपल्याच नाही, राशीवरती मी असे सगळ्यांनाच विचारते, विरुद्ध वाटल्या का तुमच्या बुधाशी रिलेटेड ह्या गोष्टी? नाही, पटल्या का तसं नाही. तुमच्या बुधाला, तुमच्या कुंडलीतल्या बुधाला पटल्या का? बरोबर हो, सांगितलं मॅडम तुम्ही. बरोबर. म्हणजे स्वतःवर पहिलं प्रॅक्टिकली बघा, तरच तुम्ही इतरांना चांगलं द्याल. ठीक आहे. आणि उपायांच्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा. मी हे फ्री मध्ये शिकवते, पण मी खूप मेहनत घेतली याच्या मागे शिकवायला. मी असं थातूर मातूर काही शिकवत नाहीये तुम्हाला. खूप मेहनत घेतली, तुम्हाला दिसत असेल ती मेहनत माझी शिकवण्याची. समोरच्याला फ्री मध्ये द्यायचं म्हणून काही द्यायचं अशी मेंटॅलिटी नाहीये माझी. त्यामुळे तुम्ही पण शिका आणि प्रतिसाद द्या चांगल्यापैकी. आणखी जेव्हा पुढचं जे ज्योतिषाचं नवीन लेक्चर सुरू होईल तेव्हा तुम्ही चांगले हुशार होताल. ठीक आहे, चला, गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद गुड नाईट. धन्यवाद ताई. धन्यवाद, बाय. धन्यवाद.